बघा, कालपर्यंत आम्ही संयमाने वागत होतो. त्याचं कारण असं होतं की ब्रॉडकास्टरशिप राईट्स घेण्यासाठी करोडो अब्जो रुपये हे आधीच ICC किंवा BCCIला हे द्यावे लागतात. आता त्यांनी जर ते आधीच दिले असतील राईट्ससाठी काही 2 वर्ष आधी 1 वर्ष आधी ते करार होतात. पण आत्ता जे त्यांनी काय खाजून खरोच काढायचा प्रयत्न केलेला आहे, जखमेवर मीठ चोळायचा प्रयत्न केलेला आहे. आज काही तासापूर्वी सोनी स्पोर्ट्स एंटरटेनमेंटनी, सोनी स्पोर्ट्स नेटवर्कनी एक व्हिडिओ काढलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं आहे की देश एक ही सवाल पूछ रहा है. हाँ, देश एक ही सवाल पूछ रहा है, इंडिया पाकिस्तान मैच होगा कि नहीं होगा. तो इन सवाल पूछने वालों को वायरल जवाब मिलेगा. अशा प्रकारचं त्यांना वाटत असेल की ते क्लेवर मार्केटिंग करतायत, तर ते अत्यंत नीच दर्जाचं आणि थर्ड ग्रेड प्रकारचं हे जे काय त्यांचं मार्केटिंग चालू आहे ना, आत्ता या मॅचच्या काही तासापूर्वी जे त्यांनी चालू केलेलं आहे, आत्ता त्यांच्याबद्दल आम्हाला काही सहानुभूती नाही आहे. त्यांनी तातडीने याच्याबद्दल माफी मागावी आणि तो व्हिडिओ सगळीकडनं काढून टाकावा. त्याच्यानंतर त्यांनी हे विसरू नये. आज मॅच आहे ना, फक्त आज आहे, ते पण काही तासांसाठी आहे. TRP त्यांचा आहे ना, तो काही तासांसाठी आहे. त्याच्यानंतर त्यांचे इतर चॅनल जे सोनीचे आहेत ना, ते वर्षभर इथे चालतात आणि त्यांचं कार्यालय मुंबईतच आहे. आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे म्हणतात की ज्यांनी शेंदूर फासलेला आहे आणि ज्यांचा शेंदूरचा रंग उडालेला आहे, अशांनी शेंदूरच्या पुड्या बांधू नये, शेंदूर उडालेल्या दगडांनी शेंदूरच्या पुड्या बांधू नये. अरे, काल परवापासून तर त्यांच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता. त्यांचा चेहऱ्याचा रंग उडाला होता. ते गावी आहेत, दरे गावीत आहे की कुठे दिल्लीला गेलेत, काय ते IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यात काय फडणवीस साहेबांनी काय त्यांचे सगळे काय मान्य नाही केलं म्हणून त्यांच्या चेहऱ्याचा रंग उडालाय. ते काय आमच्याबद्दल बोलतायत. काय आहे, आता इतकी लाचारी पत्करावी लागते काही लोकांना की सत्तेपुढे त्यांना काहीच कळत नाही आहे. काही उदाहरणं देत राहतात. ते मॅच बघणार इंडिया पाकिस्तानचं, मग का बोलले होते त्यांचे जे प्रमुख नेते आहेत, मोदी साहेब काय म्हणाले होते की खून और पाणी एक साथ नहीं बहेगा, तो अब क्रिकेट और खून चलेगा एक साथ बहेगा. तो ह्याचं उत्तर खरं तर देणं अपेक्षित आहे. कारण ICC मध्ये कोण आहे, ICCचा अध्यक्ष कोण आहे, कोण दुसरा कुठला परराष्ट्राचा कोण असला असता तर समजू शकतो. जय शाह कोणाचा मुलगा आहे, तो देशाच्या गृहमंत्र्याचा मुलगा आहे. हे वारंवार ओरडणार राष्ट्र प्रथम, इंडिया फर्स्ट. स्वतःच्या मुलाला शिकवलं नाही का इंडिया फर्स्ट, राष्ट्र प्रथम, का तिकडे फक्त पैसा प्रथम. ह्याचं उत्तर खरं तर भारतीय जनता पार्टीच्या या सगळ्या लोकांनी देणं गरजेचं आहे. बावनकुळेंनी पण टीका केली आहे. बावनकुळे म्हणतात की ज्यावेळी ऑपरेशन सिंधूर सुरू होतं, उद्धव ठाकरे लंडनमध्ये होते, त्यांचं पर्यटन सुरू होतं, त्यांना देशभक्तीची काही काळजी असेल तर ते तातडीनं आले असेल. का इकडे काय अशी काय परिस्थिती होती का की सगळे जे काही इकडचे प्रमुख नेते आहेत किंवा आपण जे सगळे सिव्हिलियन आहोत, आपण जाणार होतो का बॉर्डरला? जे ते ऑलरेडी त्यांच्या नियोजित कार्यक्रमासाठी तिथे जर ते होते तर त्याचं काहीतरी बाऊ करायचं. पण आत्ता इकडे परिस्थिती ते घडल्यानंतर काय झालं, पहलगाम घडल्यानंतर काय केलं यांनी? क्रिकेट मॅचसाठी लगेच जुलैमध्ये यांनी BCCIला कशी काय परवानगी दिली? तिकडे जे प्लेयर्स खेळणार आहेत ना, ते BCCI म्हणून नाही खेळणार आहेत, ते इंडियन क्रिकेट टीम म्हणून खेळणार आहेत. ते BCCI क्रिकेट टीम म्हणून खेळणार आहेत का? काय करतायत क्रीडा मंत्री, काय करतायत हे सगळे मोठे मोठे वार्ता करणारे जे कोण लोक आहेत सत्तेत, हे काय करतायत? आता मुख गिळून का गप्प बसलेत? काय ना, यांचं जे काय टू फेस्ट आहे ना, दुटप्पीपणा, हे पूर्ण महाराष्ट्राला नाही तर देशाला कळलेलं आहे. सोनी चैनल ने आज जो वीडियो प्रसारित किया है उसकी कोई भी उनको ज़रूरत नहीं थी. उन्होंने ब्रॉडकास्टिंग राइट्स कुछ सालों पहले लिए होंगे, महीनों पहले लिए होंगे, तो इसीलिए हम उनके तरफ सहानुभूति रख रहे थे कल तक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.